गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे सेंटेन्स बनवण्याची रामबाण ट्रिक बघणार आहोत. ही ट्रिक बघण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे किंवा ऑब्जेक्ट काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. या तीन गोष्टी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असतील तर तुम्ही इंग्लिशचं सेंटेन्सही चांगल्या प्रकारे बनवू शकता आणि इंग्लिशचं ट्रान्सलेशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकता. तर गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. गाईज, पहिल्यांदा बघूया आपण सब्जेक्ट कसा ओळखायचा. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. कोणत्याही सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा असतोच, डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. सब्जेक्ट शिवाय तुम्ही कोणताही सेंटेन्स बनलं नाही जाऊ शकत, हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट म्हणजे काय हे झालं इंग्लिशमध्ये डुअर ऑफ एन ऍक्शन. मराठीमध्ये कर्ता म्हणजे काय? एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू असते जे वाक्यात एखादं काम करते किंवा त्या कामाला जोडलेली असते. कर्ता म्हणजे काय असते? एखादी वस्तू असू शकते किंवा एखादी व्यक्ती असू शकते जे की वाक्यात एखादं काम करते किंवा त्या कामाला जोडलेले असते. सिंपल तो आपला काय असतो? कर्ता असतो. कर्ता म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू असू शकते किंवा एखादी व्यक्ती असू शकते. क्लिअर झालं इथे तुम्हाला? हे जे सब्जेक्ट आहे ते दोन प्रकारचे असतात. एक असतो नाउन आणि सेकंड असतो नाउन आणि प्रोनाउन्स. नाउन म्हणजे काय? नेमिंग वर्ड. नेमिंग वर्ड म्हणजे काय? सीता, गीता, राम, श्याम, पेन, पुस्तक, वही हे काय झाले आपले नाउन झाले. म्हणजे ज्याही वस्तूला आपण किंवा व्यक्तीला नावाने ओळखतो ते झाले आपले नाउन्स झाले. ते आपले काय झाले? नाउन्स झाले. आणि प्रोनाउन्स म्हणजे काय? नाउन्सच्या ऐवजी म्हणजे नाउन न यूज करता आपण जे यूज करतो ना नाउनच्या जागी त्याला आपल्याला प्रोनाउन्स म्हणायचं आहे. प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनाम. प्रोनाउन्स कोणते बघा? ही, सी, इट, वी, दे, हिम, हर, अस हे सगळे काय झाले? आपले प्रोनाउन्स झाले. क्लिअर? आता बघा सब्जेक्ट कसा ओळखायचा याची ट्रिक बघा. आस्क हू और व्हॉट फ्रॉम द सेंटेन्स. आस्क हू और व्हॉट फ्रॉम द सेंटेन्स म्हणजे सेंटेन्सला प्रश्न करायचा आहे. कशाने? हू किंवा व्हॉटने. आणि याचं जे काही आन्सर येईल ते आपला सब्जेक्ट असतो. आता जर एखादी व्यक्ती म्हणजेच पर्सन असेल तर हू ने क्वेश्चन करा. एखादी थिंग्स असेल तर व्हॉटने क्वेश्चन करा. याचं एक्झाम्पल बघा. राम शाळेत जातो. प्रश्न करा, कोण शाळेत जातो? राम. म्हणून राम हे आपलं काय झाला? सब्जेक्ट झाला. बरोबर, म्हणजेच कर्ता झाला. राम गोज टू स्कूल. क्लिअर? मांजर दूध पिते. अ कॅट ड्रिंक मिल्क. क्वेश्चन करा सेंटेन्सला की कोण दूध पितं? मांजर. म्हणून अ कॅट हे आपलं काय झाला? सब्जेक्ट झाला. माझं घर खूप सुंदर आहे. माय हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल. माय हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल. करा क्वेश्चन सेंटेन्सला. काय सुंदर आहे? माझं घर. म्हणजे माय हाऊस हा काय झाला? आपला सब्जेक्ट झाला. क्लिअर? पहिल्या दोन सेंटेन्स मध्ये आपण कोणने प्रश्न केला? हू. कारण व्यक्ती आहे तिथे म्हणून हू ने प्रश्न केला. आणि हे जे होतं माझं घर सुंदर आहे हे एक थिंग्स आहे म्हणून आपण इथे व्हॉटने क्वेश्चन केला. क्लिअर? नेक्स्ट. फुले बागेत फुलली आहेत. फ्लावर्स आर ब्लूमिंग इन द गार्डन. फ्लावर्स आर ब्लूमिंग इन द गार्डन. क्वेश्चन करा काय बागेत फुललं आहे? फुलं. म्हणजे फुले हे काय झालं? आपला सब्जेक्ट झाला. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की सब्जेक्ट आता कशा प्रकारे ओळखायचं हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. बरोबर? नेक्स्ट बघा आता वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? ऑल ऍक्शन वर्ड्स आर वर्ब. वर्ब म्हणजेच क्रियापद. खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे हे सगळे काय आहेत? आपले क्रियापद आहेत. वाक्यातील एखादी क्रिया असू शकते किंवा एखादी अवस्था असू शकते किंवा एखादी क्रिया दर्शवणारी एखादी प्रक्रिया सुद्धा असू शकते वर्ब मध्ये. या तिन्ही गोष्टी वर्ब मध्ये असू शकतात. आता इथे वर्ब ओळखण्याची ट्रिक बघा. सरळ तुम्हाला इथं काय करायचं आहे? जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला क्वेश्चन करायचा आहे आणि
क्वेश्चन कसा करायचा आहे, सब्जेक्ट काय करत आहे किंवा सब्जेक्टला काय झालं किंवा सब्जेक्ट कसा आहे, हे क्वेश्चन करायचे आहेत. जे काही आन्सर येईल ते आपलं काय असणार आहे, वर्ब असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल, मयूर गाणं गात आहे. मयूर गाणं गात आहे. सिंपल मयूरला क्वेश्चन करा की मयूर काय करत आहे. मयूर काय गात आहे म्हणजे गाणे हे काय झालं, आपलं वर्ब झालं. क्लिअर. वर्बचे 5 प्रकार आहेत. तुम्हाला मी सांगितलं V1, V2, V3, V4 आणि V5. एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण ईट. ईट म्हणजे खाणे. एट जे की आहे V2 खाल्लं. V3 आहे ईटन खाल्लं आहे. V4 आहे ईटिंग खात आहे. आणि V5 आहे ईट किंवा ईट्स खातो. अशा प्रकारे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे जर माहित नसेल तर तुम्हाला सेंटेन्समध्ये थोडे डिफिकल्टी येऊ शकते. म्हणून काय करा, हे तुम्ही माहिती करून घ्या. जर तुम्हाला वर्बचे फॉर्म्स माहित नसतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत वर्ब फॉर्म्स वरती, तिथे जाऊन तुम्ही वर्बचे फॉर्म्स माहिती करून घेऊ शकता. क्लिअर झालं. एक्झाम्पल बघूया अजून एक. आई स्वयंपाक करते. बरोबर. क्वेश्चन करा कशाला, सब्जेक्टला. आई काय करते, स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाक हे काय झालं, आपलं वर्ब झालं. मदर कुक्स. क्लिअर. आता तुम्हाला इथे वर्ब सुद्धा क्लिअर झालेलं आहे. लास्ट आहे आपलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. मराठीमध्ये याला कर्म म्हणतो. रिसिव्हर ऑफ अन ऍक्शन म्हणजे मराठीत काय, तुम्ही जे पण काय करत आहात त्याचा इफेक्ट ज्या वस्तूवर किंवा ज्या व्यक्तीवर पडतो तो आपला काय असतो, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. आता आपण एक्झाम्पल बघूया. राम पुस्तक वाचतो. याच्यामध्ये राम काय झाला आपला, राम पुस्तक वाचतो. राम रीड्स बुक. आता याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, राम आहे. रीड काय आहे, वर्ब आहे. आणि बुक काय आहे, ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ते ट्रिक्स इथे लावा. आता इथे बघा ऑब्जेक्ट ओळखण्याची ट्रिक्स बघा. पहिली स्टेप काय करायची आहे, वर्बला तुम्हाला शोधायचं आहे. वर्ब कसं शोधायचं मी सांगितलेलं आहे. वर्बला शोधायचं आहे. वर्ब कसं शोधायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. वर्ब शोधल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला वर्बलाच प्रश्न विचारायचा आहे. व्हॉटने किंवा हुमने क्वेश्चन केला, जे काही आन्सर येईल ते आपलं ऑब्जेक्ट असणार आहे. क्लिअर. जर पर्सन असेल तर हुमने क्वेश्चन करा आणि जर थिंग्स असतील तर व्हॉटने क्वेश्चन करा. एक्झाम्पल, मी कार खरेदी केली. आय बॉट अ कार. आता इथे सब्जेक्ट काय, इथे तुम्हाला मी सांगितलं पहिले वर्ब शोधा. वर्ब कसं शोधायचं सांगितलं आहे. ट्रिक लावा. खरेदी करणे हे काय आहे, आपलं वर्ब आहे. वर्बलाच प्रश्न विचारायचा आहे. व्हॉटने किंवा हुमने. द थिंग्स असेल तर व्हॉटने विचारा आणि पर्सन असेल तर हुमने विचारा. इथे थिंग्स आहे म्हणून व्हॉटने प्रश्न विचारा. प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला, काय खरेदी केला आहे, याचा आन्सर काय येतं, कार. म्हणून कार हे काय झालं, आपलं ऑब्जेक्ट. क्लिअर झालं. म्हणजे ते सब्जेक्ट कळाला, ऑब्जेक्ट कळालं आणि वर्ब कळालं. आता तुम्ही इझिली सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखूही शकता आणि याने सेंटेन्स सुद्धा खूप इझिली तुम्ही बनवू शकाल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल. व्हिडिओ थोडा युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये.